एका बाजूने आपल्या पनवेल तालुक्यातील खारघर बेल्टमधला हा संघ तुम्हाला या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळेल. यानंतर जो जिंकेल तो मात्र मुरबी संघासमोर आजच्या रात्रीतला अंतिम सामना खेळेल. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी रामबाग चषक 2024चं हे भव्य दिव्य पर्व. चला बॉलची पूर्तता करा. आपण मैदानाकडे बॉल पाठवा. सिक्सर ब्रँडचे बॉल, सिक्सरचे आपण चेंडू पाहत आहे. आणि आज मात्र षटकार चौकारांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. मध्यरात्र झाली आहे, स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दत्त जयंतीचा खरं तर शुभमुहूर्त पाहायला मिळाला. दुग्ध शर्करा योग या स्पर्धेचा 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहता. 2 लाख प्राईज आणि फक्त 16,000 प्रवेश फी. बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं 1 लाखासाठी देखील 14,000 प्रवेश नाईट स्पर्धेसाठी घेतली जाते. परंतु इथे 2 लाखासाठी फक्त आपण पाहिलं 16,000 प्रवेश फी होती. बघा हे आउटफील्ड आहे मैदानाची, अप्रतिम सपाट समांतर अशी आउटफील्ड. आणि या आउटफील्डवरती आपण पाहिलं आजच्या रात्रीचं क्रिकेट, ज्यामध्ये खरं तर रायगडचे संघ पाहायला मिळाले, कल्याण विभागातील संघ पाहायला मिळाले, त्याचबरोबरीने शहापूर परिसरातला संघ आज आपण इथे खेळताना पाहत आहे. मुंबई विभागातला अंबापाडा हा संघ देखील तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळाला. हे वैशिष्ट्य राहिलं आजच्या रात्रीचं. उद्या देखील तितकेच ताकदवर संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. चला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू मिस्टर दादू गोठेकर टीमचे लकी खरं तर 12th मॅन, त्यांचं या ठिकाणी आगमन. आणि आमचे निशांतला आपण पाहता आमच्या समवेत जॉईन झालेत 12वे खेळाडू. खरं तर या आजच्या रात्रीमधला सेकंडला सामना आपण मैदानामध्ये एन्जॉय करताय. तर टॉस जिंकला असता पेठ संघाने तरी खरं तर गोठेकरला फिल्डिंगच करावी लागली अशी. त्यामुळे ते सर्व खेळाडू अगोदरच मैदानामध्ये गेले होते. कारण आपण पाहता बहुतांश संघ जेव्हा टॉस जिंकतात तेव्हा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णयच घेतात, परंतु पेठ संघ त्याला अपवाद आहे. अनेक स्पर्धा असतील, त्या स्पर्धांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा हा पेठ संघ आहे आणि बॉलिंगच्या जोरावरती अनेक मॅचमध्ये मात्र निर्विवाद वर्चस्व गाजवणारा हा पेठ संघ. परंतु आज या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे, ते म्हणजे स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोठेकर बी या टीमचं. सनीशेठ तुपे याकरता संघाचे पुरस्कर्ते, त्यांच्या माध्यमातून शहापूर परिसरातून हा संघ मात्र रायगड नगरीमध्ये आपण खेळताना पाहिला अनेक वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये. पहिल्या ओव्हरसाठी आदी मडके हा खेळाडू आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. मागच्या सामन्यामध्ये आदी शेवटच्या षटकामध्ये होता, इथे मात्र आता पहिल्या षटकामध्ये आदी त्याच्यावरती विश्वास दाखवलाय मैदानामध्ये संघ नायकाने. सुरुवात झाली डावाला. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, राऊंड स्टम्प्स मात्र गोलंदाजी मार्कमध्ये. सोहेलने आडव्या बॅटने यावेळेला ताकदीचा वापर करत बॉलला पाठवलाय. त्या ठिकाणी वाईड स्ट्रॉंगांच्या बाहेर सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट. षटकार. सोहेलचा धमाका. सोहेलचा बॅटिंग स्टान्स आपण जर पाहिला तर जास्तीत जास्त ताकद प्रत्येक फटक्यामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकामध्ये किमान 50+ टार्गेट बनवण्याचा मानस राहील या मॅचच्या दरम्यान. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त टार्गेट कसा करता येईल याकडे ते फोकस करतील. मेहिरा 11 RCC पेठ संघाचे खेळाडू विवेक जोशी सामन्याचा आनंद घेताना आपण पाहत आहे. या मंचावरती विवेक जोशी, आपलं स्वागत या स्पर्धेनिमित्ताने आम्ही करत आहोत. गणेशदादा जोशी असतील, रणजितदादा घरत यांना आपण साधारण पाहत आहे. चांगले योगदान त्यांचं राहिलं या खरं तर संघासाठी. विशालदादा जोशी यांना आपण देखील पाहिलं. या संघासाठी नेहमी चांगलं पाठबळ राहिलं. इनसाइड आउट. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल मागे चाललाय सरळ गली क्षेत्राच्या बाहेर, सीमा पार. 4 चौकार इथे पाहायला मिळाले. तदनंतर कदर PTCचे फाउंडर संदीप वासकर यांचा मी आवर्जून उल्लेख करू. पेठ म्हटलं की नेहमी त्या परिसरामध्ये अनेक क्रिकेटचे हितचिंतक आम्ही पाहिले. संतोष घरत समालोचक आमचे पेठ गावाला बिलॉंग करतात, परंतु इथे सुरुवातीला आधी हे थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या 2 बॉलवरती लेफ्ट केला, बॉलला सोडून दिला आणि अगदी योग्य निर्णय. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्स ॲड होईल टीम RCC पेठच्या खात्यामध्ये.
11वरती पोहोचला पेट संघ. पहिल्या विकेटसाठी 11 धावांची आतापर्यंत पहिल्या 2 बॉलमध्ये भागीदारी ही होताना आपण पाहत आहे. यावेळेला लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफच्या दरम्यान. गणेश डिंगोरेचा पण कॉन्फिडन्स पाहिला. त्याने सांगितलं सतत आम्ही डे नाईट क्रिकेट खेळतोय, त्यामुळे थोडासा खरं तर त्याचा दबाव देखील आमच्यावरती होता. परंतु इथे मैदानानंतर आल्यानंतर आम्हाला थोडंसं रिफ्रेशमेंट वाटलं, थोडंसं फ्रेश झालो आम्ही, विश्रांती घेतली. त्यानंतर मात्र चांगला खेळ आम्हीही साकारला. प्रत्येक खरं तर टीमचा दिवस असतो, प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो, तेव्हा तुम्हाला मात्र तिथे चांगली कामगिरी करता येते. आणि ती कामगिरी खरं तर मागच्या सामन्यामध्ये केली होती. 46 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं होतं गणेशने. यावेळेला परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे, सटीक यॉर्कर आदी मडके या खेळाडूचा पाहायला मिळाला. बघा उजव्या हाताचा फलंदाज जसा आला तसा ओव्हर द स्टंप्स आले आणि काय बॉल त्याने डिलिव्हर्ड केलाय. ॲक्युरेसी आपण पहिल्या चेंडूमध्ये परफेक्शन चांगलं होतं आणि इथे यॉर्कर लेन बॉल अनुभवायला मिळाला. सोहेल आणि बंटी ही A1 जोडी आहे पेट संघाची. अतिशय घातक स्फोटक अशी ही जोडी मैदानाकडे आहे. यावेळेला हाफ हेलिकॉप्टर लॉंग ऑफ क्षेत्राकडे ड्राईव्ह करत असताना खोदून काढला बॉलला अक्षरशः बंटीने. आणि बंटी आपण जर पाहिलं नेहमी ब्रिजचा चांगला वापर करतो, बॉटम हँडचा चांगला तो वापर करतो प्रत्येक फटक्यामध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहिला खरं तर सिंगल आली. एकाच दिवसामध्ये डे नाईट 2 फॉर्मॅटमध्ये त्याने 2 वेळा बाईक घेतल्या. दिवसा देखील बाईक, रात्री देखील बाईक, हा रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहिला आतापर्यंत. आणि यंदाच्या अंगामध्ये RPLमध्ये देखील त्याने कर्णधार म्हणून भूमिका साकारली. अनेक स्पर्धांमध्ये व्यवसाय क्रिकेट खेळणारा सोहेल, त्याला आपण पाहिलं. ते सरळ बॉल लाईन मिस केली. इथे मात्र वाईटचा इशारा. बघा सोहेलचा बॅटचा फ्लो किती वेगाने येतोय, प्रचंड ताकद तो वापरतोय. त्या ठिकाणी बॅकफुटला जाऊनच तो प्रत्येक फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. आणि ते वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खरं तर डॉट बॉलची प्रतीक्षा होती गोठेकरला, पण तो वाईट बॉल, स्विच इटचा प्रयत्न. आणि इथे आणखीन एकदा वन मोर, पुन्हा एकदा वाईटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्येत मात्र हळूहळू बदल होताना आपण बाधा पुढे सरसावेल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. ती म्हणजे एकूण धावा आपण जर पाहिल्या 15. रॉकस्टार प्रवीण गायकर या आपण मंचावरती 15 रन 15 रन स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहता. त्या ठिकाणी कमबॅक करेल का आधी. इथे बॉलला उडवलंय ऑन साईडला. 2 वाईड नंतर मात्र आक्रमक फटका पाहायला मिळाला. धमाका सोहेल शेखचा, बॉलला पाडवलं सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट षटकार. 21 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्याच ओव्हरमध्ये आधी मडकेच्या अगेन्स्ट 21 धावा आल्या. खरं तर काहीतरी वेगळं करायचं होतं त्या ठिकाणी गोठेकर टीमला, परंतु हे वेगळं करत असताना आधीचं षटक अंगलट आलं असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या. समोर पेट संघ आहे, तुम्हाला कमीत कमी धावसंख्या त्या टीमला रोखावं लागेल, कारण बॉलिंग अटॅक त्या टीमकडे चांगला आहे. अरबाजने खरं तर आपण पहिला भरपूर दिवसानंतर त्याच्याकडून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. मेडन षटक त्याने हाताळलं, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. कारण या खेळाडूचं कमबॅक होणं पेट संघासाठी फार गरजेचं आहे. त्याच्याकडे असणारी भेदकता, त्याच्याकडे असणारी यॉर्कर चेंडूचा भडीमार त्याने आपण पाहिला पक्षा षटकामध्ये त्याने केला. आणि तो खेळाडू सामनावीर राहिला. शहबाज अरबाज याकरता दोघांचं देखील चांगलं योगदान या संघासाठी राहिलं. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं असतं. आणि इथे आता गोलंदाजी मार्क होते आलाय गोलंदाज ओमकार यांना आपण पाहताय. सेकंड ओव्हरसाठी ओमकारला मात्र 5 रन केलं आणि तो मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला येताना पाहत आहे. चला थोडं स्पीडअप करा, बघा भरपूर वेळ झाला आहे, थोडाशी घाई करा आपण प्लीज. पहिली रात्र स्पर्धेची आणि आतापर्यंत आपण पाहिला अजून एक सामना पेंडिंग आहे. आणि इथे 2:30चा सुमार आपण ओलांडला आहे. जवळजवळ 4-4:30 होतील पूर्ण आजची रात्र संपताना. त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. दोन्ही टीमला खास करून सूचना. ओमकार तयार ओव्हर द स्टंप्स. यावेळेला फुलर लेन बॉल होता, बॅट अँड पॅडच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहत आहे. डॉट बॉल 21 धावा धावफलकावरती. 21 लॉस ऑफ 0 विकेट. 21 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. सेकंड ओव्हरचा पहिला चेंडू निर्धाव टाकला आहे त्या ठिकाणी ओमकार या गोलंदाजाने. धीम्या गतीचा बॉल, नकल बॉल, पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. आणि हे व्हेरिएशन करताना मैदानामध्ये आपण पाहत आहे त्या ठिकाणी गोलंदाज ओमकारला कमबॅक हवं होतं. आतली कडा घेतली होती, हलकीशी आतली कडा,
सोहेल आणि बंटी एकमेकांना त्या ठिकाणी थोडंसं संवाद साधतात, कारण कधी कधी नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज त्याला कळतं अँगल, गोलंदाज कोणत्या दिशेने बॉल टर्न करतोय, कशा पद्धतीचा बॉलचा वापर करतो आणि समोरच्याला मार्गदर्शन करत असणार बंटीला. यावेळेला यॉर्कर लेन बॉल ड्राईव्ह लेनमध्ये होता, हलक्यात ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी लॉंगॉनमधला फिल्डर अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये आला चेंडू उचलण्यासाठी. गणेश पुन्हा एकदा व्यस्त राहिला या इनिंगमध्ये. एक सिंगल आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. बंटीला अजून खरं तर पाहिजे तसं या ठिकाणी इम्पॅक्ट टाकता आलेलं नाही आहे. प्रेक्षकांना त्याला मात्र इम्प्रेस करता आले नाही आहे. त्याची नेहमी आपण जर पहिली घातक फलंदाजी नेहमी पाहिली, तो इथे तो थोडासा संघर्ष करतो मोठ्या फटक्यांसाठी, जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी. 1.3 चेंडूचा खेळ संपला आणि आतापर्यंत 22 धावा या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. कमबॅक होताना या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 1 आली. आता स्ट्रायकिंग एंडला आला सोहेल. या वेळेला बघा ताकद वापरली आहे पुन्हा एकदा. खरं तर आपण पाहिलं गतवर्षी सोहेलने मारला होता अगदी मंदिराच्या बाजूला षटकार, आणि इथला देखील आता या फटक्याचा अंतर जर आपण मोजला तोही तितकाच लांब. लॉंग अँड स्ट्रॉंग हिट आपण पाहता मैदानामध्ये सोहेलच्या माध्यमातून 6 धावा. इट्स अ मॅक्झिमम. बघा पुन्हा एकदा क्या बात आहे. बॅक क्लिपला प्रचंड वर घेत असताना मात्र ताकद इतक्या वेगाने ते वापरतात. बॅटचा फ्लो देखील तितकाच वेगवान होता. आणि चला नवीन चेंडू द्या मैदानामध्ये. लॉंग अँड स्ट्रॉंग, अतिशय लांब आणि ताकदवर षटकार. चला बॉलचा बॉक्सच घेऊन जा सोहेलकडे. चॉईस करण्यासाठी त्याला बॉल हवा आहे, कारण लांब लांब तो षटकार मारतोय. चला 28 धावा धावफलकावरती. 1.4 चेंडूंचा खेळ संपला आणि आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती. कधी कधी मॅच बॉल हा फार इम्पॉर्टंट असतो. सुरुवातीला आपण पाहिलं तर मॅच बॉलला फार महत्त्व दिलं, तर पण सध्या या गोष्टी राहिलेल्या नाही आहेत. प्रत्येक बॉलला बाउन्स जास्त आहे. तुम्ही नवीन घ्या किंवा जुना घ्या, बॅटवर ते आला तर बाहेरच. टाईम करणं गरजेचं असतं आणि इथे बॉल चॉईस करतील सोहेल बंटी. खरं तर वेगळा जमाना होता पूर्वीचा. MRIचे चेंडू, खन्नाचे बॉल. खरं तर त्याची फर जेव्हा खराब व्हायची तेव्हाच तो बॉल खरं तर बाउंड्रीच्या बाहेर जायचा, आणि ऑर्गनायझर द्यायचा बॉल तोच वापरायला लागायचा खेळाडूंना. पण तो आता तसं नाही आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट झालं आहे. आपण क्रिकेटच्या सुवर्ण युगामध्ये आहोत. टेनिस बॉल क्रिकेटच्या ISPL सारख्या मोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये लाखो रुपयांची बद्र बोली खेळाडूंना लागते. याहून मोठं काय असेल. त्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. इनसाइड आउट, क्या बात आहे. फक्त दिशा दिली आहे, मागे आले, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर गॅप शोधत असताना सोहेल फक्त ताकद वापरत नाही तर टायमिंगचा देखील आधारावरती फटके खेळू शकतोय हे त्याने दाखवलं या फटक्यामध्ये. कव्हर्सला बीट करत मात्र बॉलला मागे पाठवलं, इनफिल्डला क्लिअर करत 4 धावा आल्या आणि इथून 2 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती. बघा पुन्हा एकदा हा फटका अप्रतिम. सुरेश रैना ची स्टाईल आपण पाहिली का, तर थोडे मागे आले, जागा बनवली आणि कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक सोहेलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकार चौकार माफी असावी. 4 धावा आल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16.00च्या सरासरीने आपण पाहिल्या या 32 धावा. चला स्पीडअप करायचा. आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावांची गती आता वाढली आहे. थोडासा ब्रेक लावावा लागेल या ठिकाणी गोठेकर टीमला, अन्यथा जेवढं मोठं टार्गेट होईल तेवढं मात्र चेस करताना तुम्हाला खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. गोलंदाजाचा तोफखाना असणारा खरं मिहिरा 11 RCC पेठ संघ आपण पाहत आहे. पहिल्या विकेटसाठी 32 रनची भागीदारी अजूनही बंटीला हवं तसं इम्पॅक्ट टाकता आलेलं नाही आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय मनीष लहाणे हा खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला येताना पाहत आहे. खरं तर भूमी 11 मांडा या संघाच्या आपण पाहिल्या होता 67 धावा ओमकार पाटील ने केल्या होत्या. त्याच्या आगेस चांगली फलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. पहिला बॉल वाईट टाकत असताना गोलंदाज मनीष लहाने हा खेळाडू. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 33 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. 33 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स. 33 धावा धावफलकावरती आहेत आणि चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. रामबागचं हे क्रीडांगण आपण जर पाहिलं एरवी फुल पार्किंग असते मैदानावरती. एवढे पर्यटक येतात या ठिकाणी रामबागमध्ये. परंतु 4 रात्रीमध्ये तुम्हाला इथे क्रिकेट प्रेमींची क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या दर्दी प्रेक्षकांचीच गर्दी पाहायला मिळेल.
4 रात्रीमध्ये, यात शंका नाही आहे. मध्यरात्र झाली आहे तरी दोन्ही संघाचे पाठीराखे अजून मोठ्या संख्येने उभ्या आहेत. विचुंबे गावातील बरेचसे पाठीराखे तेही सामन्याचा आनंद घेतात. गोठेकर टीमचे बिग सपोर्टर सनीश तुपे अँड कंपनी. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देत असताना हा फटका मागे चाललाय. सेफ लँडिंग झाला बॉल. दरम्यान डीपमधला फिल्डर चेंडू खाली येतोय. स्वतःवरती विश्वास सोहेल दाखवतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स तुम्ही पाहताय सोहेलने स्वतःवरती दाखवला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. म्हणून मगाशी मी उल्लेख केला, कधी कधी एका खेळाडूचा दिवस असतो आणि आज सोहेल खरं तर बरसला अक्षरशः त्याने मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. परंतु बंटी मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करतोय. हा देखील एक मोठा अपवाद राहिला या इनिंगमध्ये. धावसंख्येत बदल. एकूण धावा फलकावरती 2.2 चेंडू समाप्तीनंतर 34 34 धाव फलकावरती आहेत. 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी. राजेंद्र गरज सर, संदीपजी पाटील, प्रशांतजी माळी, उरण विभागातील एक नामांकित खरं तर अंपायर्स आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन देताना. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. रात्रीची स्पर्धा प्लीज. आपण फ्लड लाईटमध्ये आहोत. सोहेल मैदानाकडे स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. हाफ ट्रॅकर जागा बनवली. शफल क्रॉस स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोहेल शेख ब्रँडेड षटकार. 6 धावा. आत्मविश्वास, तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाही आहे असं म्हटलं होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि हा सेल्फ कॉन्फिडन्स तुम्ही पाहताय मैदानामध्ये सोहेलच्या माध्यमातून. 6 धावा आल्या आणि वैयक्तिक त्याने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी 33 धावांचं योगदान दिलं. 8 बॉल 33 धावांवरती तो मैदानामध्ये खेळतो. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला या सरासरीने जर का पेट संघ पुढे गेला तर 60च्या आसपास पोहोचू शकतोय. हे मात्र आपण पाहता प्रोजेक्टेड स्कोरच्या माध्यमातून. यावेळेला आपण जर पाहिला थोडासा लाईन मिस करत असताना वाईट बॉलचा इशारा दबाव आता टाकलाय सोहेलने स्वरांश एंटरप्राइजेस गोठेकर बी या टीमच्या गोलंदाजांवरती. बघा भरपूर शफल झाले होते परंतु शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजा राहिला. वाईट बॉल कॉल, अगदी योग्य निर्णय. अँगल बनवत असताना गोलंदाज उजेशा बाहेर. वाईटचा इशारा आपण पाहिला. शॉर्ट ऑफ लेन धीम्या गतीचा बॉल होता. कधी कधी आपण पाहिला फलंदाज अगदी लयमध्ये आला की त्याला अशा पद्धतीने तुम्हाला खरं तर चकवा द्यावा लागतो. धीम्या गतीने बॉल डिलिव्हर करत असताना पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन असं क्रिकेटमध्ये म्हणतात. आणि तेच व्हेरिएशन वापरत असताना धीम्या गतीने नकल बॉल आणि स्लॅश करायचा प्रयत्न होता. बघा सोहेल देखील हसतायत या फटक्यानंतर. त्यांना स्लॅश करायचं होतं पण चेंडू आणि बॅटचा संपर्क निस्सा जुळला नाही. त्यानंतर मात्र मिस टायमिंग झालाय. झेल होईल का? एक झेल मागच्या सामन्यामध्ये महागडी पडली होती आतिश भांडेची, जेव्हा खरं तर आपण पाहिला दिघोडे संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळत होता. क्रिश कोळीने सोडला होता झेल आणि तिथून मात्र आतिशने आक्रमक बॅटिंग करताना मात्र धावसंख्या उभारल्या होत्या आणि इथे 2 धावा आल्या या चेंडूवरती. झेल देखील सुटला. 2 धावा देखील मिळाल्या टीम मिहिरा 11 RCC पेठ या संघाला. 43 धावा फलकावरती. आता अंतिम चेंडू बाकी आहे. या षटकातला बॉटम हँडचा वापर लॉंगॉनच्या दिशेमध्ये हा फटका आला आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा जीवनदान नाही आहे. जीवनदान नाही आहे. कॅच चेक केली जाईल. यस, सॉफ्ट सिग्नल पंचांचा झाला. इट्स आउट. परंतु चेक करू आपण. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल नेमकं काय घडलंय. बघा व्यासपीठाच्या अगदी मागच्या बाजूला लांब लचक LED स्क्रीन आहे. बघा हेलिकॉप्टर लुक दिलेला हा फटका उंच पाहायला मिळाला. फिल्डर डाऊन द बॉल पहिल्या हातामधून निसटला आणि त्यानंतर अप्रतिम बघा सीमारेषेच्या लगत आतमध्ये तो उभा आहे. बॉलची फेकी केली आहे. खरं तर आठवण झाली आता सूर्यकुमार यादवच्या त्या झेलची, जो फायनल सामन्यामध्ये किलर मिलरला त्याने बाद केलं होतं झेल पकडून. अगदी तशा पद्धतीचं पण ते रिले कॅच बघा काय प्रयत्न झाले दोघांकडून मात्र पाहायला मिळाले. आणि ते फलंदाज बाज सोहेल शेख अप्रतिम ग्रेट वर्क फिल्डिंग डिपार्टमेंटचं पाहायला मिळालं. आणि कॅमेरा वर्कचं देखील कौतुक करायला लागेल. कॅमेरामन त्याचंही कौतुक व्हायला हवं. साईराज, पिंठ्या, ओमकार, खरं तर हे सर्व आमचे कॅमेरामन त्यांचंही कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील चांगलं योगदान दिलं. यस, हमारे थॉमस डाईस मेन अंपायर स्टेजचे कॅमेरामन त्यांनी देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आणि सोहेल वैयक्तिक 10 चेंडू 35 वरती बाद झाला.
पहिला ब्रेक थ्रू मिळाला फिल्डिंग करणाऱ्या स्वराज एंटरप्राइजेस गोठेघर बी टीमला. लास्ट ओव्हर आता खरं तर पेंडिंग आहे. नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय सिद्धेश कोळी. सिद्धेश कोळीला आपण तिसऱ्या क्रमांकावर जाताना पाहत आहे. RCC पेठ म्हटलं की विवेक जोशी, खरं तर निखिल शेळके सारखे खेळाडू आपण या टीममध्ये पाहिले, परंतु आज नवोदित खेळाडूंना मात्र इथे संधी मिळाली. सिद्धेश कोळी मैदानाकडे गेलाय. तिसऱ्या क्रमांकावरती 43 रन धावफलकावरती 14.33च्या सरासरीने धावा आल्या. धावफलकावरती 43, एक खेळाडू बाद झाला. आता अंतिम षटक बाकी आहे. निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे. आतिश भांडे हा खेळाडू, व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर आतिश या षटकामध्ये आलाय. चला स्पीडअप करा प्लीज, थोडी घाई करायची मी विनंती करेल दोन्ही संघांना, खास करून गोठेघर. अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाही आहे. लास्ट ओव्हर बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बंटी जो सलामीला आला तो अजूनही उभा आहे. त्याच्यामध्ये धम्मक आहे, क्षमता आहे व त्याला संपूर्ण इनिंगमध्ये संघर्ष करावा लागला आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आतिश पांडे तो बंटी दोन्ही टीमचे दोन प्रमुख खेळाडू, दोघांमधलं हे बॅटल. लेफ्टी बॉलर आतिशला आपण पाहत आहे या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर त्याला. ओव्हर द स्टम्प्स हे षटक फेकत असताना मध्यरात्र झाली, गुलाबी थंडीमधील एक चांगलं क्लायमेट आणि अशा क्लायमेटमध्ये आपण पाहता एक उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक सामना दोन टीमच्या दरम्यान. अजून एक सामना तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. विनर विपक्ष मुरबी अशी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. चांगल्या लढती पाहायला मिळाल्या. सततचं बिझी शेड्यूल आपण पाहता प्रत्येक संघाचा आणि इथून सकाळी लवकर उठून गोटेघर संघाला बिरवाडी शहापूर इथे आता सेमीफायनलचा सामना देखील खेळायचा आहे. त्यामुळे विश्रांती जास्त मिळणार नाही आहे, प्रवास देखील करावा लागेल 4 तासाचा. आणि इथे आपण पाहता पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब टाकलेला बॉल. इथे मात्र वाईडचा इशारा आला. 44 रन 44 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. 44 रन स्कोर कार्डवरती आहेत. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली आहे त्या ठिकाणी डीप स्वीपर कव्हरला एक फिल्डर उभा केला. शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय, शॉर्ट गली. त्यानंतर अगदी मिड ऑफच्या बाजूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफच्या दरम्यान एक फिल्डर उभा आहे, लॉंग ऑन मिड विकेट. ऑन साईडला हा फटका अलॉंग द कार्पेट गॅपमध्ये जाईल का बॉल. फिल्डर पोहोचले, चेंडू उचलला, फेकला, थ्रो अतिशय वेगवान झाला आहे आणि त्यानंतर मात्र इथे ओव्हर थ्रो देखील पाहायला मिळाला. ओव्हर थ्रोच्या देखील रन मिळाली. 2 धावा आल्या या चेंडूवरती. चांगलं कॉलिंग, बंटीला हवी होती स्ट्राईक आणि त्यानंतर मात्र 2 धावा आपण येताना पाहिल्या. टोटल रन धावफलकावरती 46 धावा आपण त्या ठिकाणी लागताना पाहत आहे. आतापर्यंत 46 रन स्कोर कार्डवरती आहेत. लास्ट ओव्हर आतिशचं हे षटक आहे. आतिश भांडे यांना आपण पाहत आहे. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे आपण पाहता रनवेमध्ये बिघाड निर्माण झाला. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये त्या ठिकाणी व्यत्यय निर्माण झाला. पंचाने डेड बॉल घोषित केलं. मृत चेंडू त्या ठिकाणी घोषित करत असताना संदीप पाटील सर जासई म्हटलं की दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांची जन्मभूमी आणि येत्या 12 ते 16 जानेवारीला देखील जासई नाईट फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. हुतात्मा क्रीडांगण जासईचं. आतिशचा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वाईडचा इशारा. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि संदीप पाटील आमच्या ऑफिशियल पंच त्यांची एक स्लो मोशन ॲक्शन पाहायला मिळाली बघा. त्या ठिकाणी आतिशचा अतिशय अँगल बनत असताना हा बॉल बाहेर निघत चालला होता आणि तिथे वाईडचा इशारा. अगदी योग्य निर्णय पाहायला मिळाला. वाईड लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल करताना आपण पाहिलं. आतिशचं हे षटक देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील या स्पर्धेमध्ये. आणि इथे बघा खरं तर पुन्हा एकदा त्याच अँगलने बॉल डिलिव्हर करताना आपण पाहिलं आतिशला आणि तदनंतर वाईड लाईनच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होताना थोडासा पाहायला मिळाला. लक्ष प्रत्येकाचं आता स्क्रीनवरती आहे. ही खरं तर स्क्रीनची खासियत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू चुकीचा फटका खेळला किंबहुना बाद झाला की तो स्क्रीनकडे बघतच जातो. तशा पद्धतीनं तुम्हाला इथे एक वेगळा अनुभव पाहायला मिळेल या स्पर्धेनिमित्ताने आपण पाहत आहे. या देखील आपण पाहिला धीम्या गतीचा बॉल. बंटी संघर्ष करतोय.
बंटीला मात्र अजून सूर गबसलेला नाहीये. अतिशय स्फोटक विस्फोटक विध्वंसक असा फलंदाज तो मात्र आजच्या रात्रीमध्ये शांत राहिला. 2 मॅचेसमध्ये त्याने 16 चेंडूमध्ये फक्त 16 धावा केल्या. एकच षटकार त्याने मारलाय. हे खरं तर ही त्याची इनिंग आपण पाहिली. 2 मॅचेसमध्ये 16 चेंडू 16 पण तो अजून वेळ गेलेली नाही आहे. अंतिम काही बॉल बाकी आहेत. याही वेळेला आपण जर पाहिला खरं तर बॅटचा फेस लवकर क्लोज होताना मात्र इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बंटीच्या वाट्याला आजची रात्र मात्र थोडीशी वैऱ्याची राहिली असंही म्हणायला हरकत नाही आहे. प्रचंड स्विंग झाला बघा. हातभर बॉल टर्न झाला. वाला बॉल अप्रतिम टर्न घेत असताना फिंगर रोल केले आतिशने. कमालीचा स्पेल हाताळत असताना मात्र आतिश भांडे हा खेळाडू यावेळेला बॅटच्या टो एंडला फटका फसला आहे आणि इथे आपण पाहिला सुरक्षित सेफ लँडिंग झालाय. एकच रन या चेंडूवरती आले जिथे मोठा फटका यायला हवा होता. 49 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आला मैदानामध्ये. आता RCC पेठ संघ सिद्धेश कोळी हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपण त्याला येताना पाहत आहे. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती 49. मिहिरा 11 RCC पेठ या टीमला आपण पाहता. बंटी जोशी 11 बॉलमध्ये फक्त 6 धावा केल्या त्याने आतापर्यंत. आणि खरं तर हा RCC पेठ संघाचा बंटी जोशी नाही असं आम्हाला वाटायला लागलं आजच्या रात्रीमध्ये. कारण तो नेहमी मोठ्या इनिंगसाठी ओळखला जातो. म्हणतो आज त्याच्या वाट्याला संघर्ष. खेचून मारला बॉलला. क्या बात आहे. स्लॉग हिटचा फटका. प्रॉपर कनेक्शन. झाडू शॉट मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलं सीमा पार. सिद्धेश कोळीचा हा धमाका षटकार बघा. मोमेंटम शिफ्ट केला या षटकाराने. चांगलं टायमिंग. लेफ्टी समोर लेफ्टी जसा आला त्याने मात्र चांगला फटका सजवला. पुन्हा एकदा बघा काय नजर होती. हँड अँड आय कॉर्डिनेशन किती चांगलं होतं. टायमिंग किती योग्य होतं. स्टेप आउट झाले थोडे पुढे आहेत मात्र स्लॉग हिटचा प्रयत्न होता आणि सक्सेसफुल राहिला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवलं सीमा रेषे बाहेर षटकार. आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 55. अंतिम चेंडू बाकी आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल या पहिल्या इनिंगमधला. दबाव खरं तर आता थोडा राहील आतिशवरती. षटकाराने खरं तर प्रत्युत्तर दिलं. ज्या ठिकाणी पहिल्या 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आतिशने ज्यामध्ये 2 वाईड बॉल आपण पाहिले होते. परंतु त्यानंतर एक मोठा फटका सिद्धेश कोळीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिला या षटकातील 55. शेवटचा बॉल निर्णायक चेंडू. टार्गेट सेट करणारा बॉल. इथे आपण पहिला बरोबर यॉर्करचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेर यॉर्करचा हा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्यानंतर रनआउटची विकेट देखील मिळाली. एकच रन या चेंडूवरती आली आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद अब तक 56 धावा या धावफलकावरती आल्या. चला लवकरात लवकर पेठ संघ मैदानात ताबा घ्या आणि गोठेकर टीमला विनंती राहील आपण डगआउटमध्ये चला. आपली पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचे. 57 धावांचा पाठलाग क्रीडांगणाच्या आतमध्ये आता करायचा आहे. टीम स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोठेघर बी या टीमला मोठी लढत मोठी मॅच या तर मॅचच्या दरम्यान आपण पाहताय. चांगली लढत तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. पेठ वर्सेस गोठेघर. आता बॉलिंग अटॅक हा निर्णायक राहील पेठ संघासाठी. 57चं टार्गेट. अरबाज शेखचं षटक. शहबाजला आपण पाहताय. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या प्लीज. सूचना राहील आमचे सर्व आयोजक डोळ्यात तेल घालून मात्र या स्पर्धेचा तेही आनंद घेतात रात्रभर. त्यांचं मनपूर्वक आपण करूया स्वागत. बघा ऑन स्क्रीन संपूर्ण आयोजक स्पर्धेचा आनंद घेत असताना आज प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित सन्मान. चेतन ठाकूर अष्टपैलू समालोचक देखील आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत. गतवर्षी आम्ही नावा नाईट स्पर्धेमध्ये त्यांची बॅटिंग पाहिली. खरं नावा काळी संघासाठी दमदार योगदान त्यांचं राहिलं आणि संपूर्ण खरं तर व्यासपीठावरती बसलेले सर्व आमचे आयोजक त्यांची मेहनत आज मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. सागर शेठ ठाकूर आहेत, नीलदादा ठाकूर असतील, उपस्थित सर्व आमचे
यश भोईर त्यांना आपण पाहत आहे. खरं तर सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. आजची पहिली रात्र, अजून 3 रात्री मोठ्या संख्येने गर्दी तुम्हाला प्रेक्षकांची खरं तर मैदानाच्या अवतीभोवती मान्यवरांची उपस्थिती या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर गोठेकर टीम आपली सलामीवीर जोडी आघाडीचे 2 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. पहिले 2 खेळाडू आज खरं तर पहिली प्रेक्षणीय लढत आपण पाहिली. गव्हाण ग्रामपंचायत विपक्ष नावा ग्रामपंचायत एक्झिबिशन मॅच इथे अनुभवायला मिळाली. दादा ठाकूर ऑन स्क्रीन डॅशिंग डायनामिक अँड हँडसम पर्सनॅलिटी आणि एक उत्तम क्रिकेटर बघा त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. आणि त्यानंतर सागर शेठ ठाकूर. चला लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये पहिली जोडी दाखल करा प्लीज. विनंती राहील या ठिकाणी. स्वरांश एंटरप्राइजेस खरं तर गोठेकर बी संघाचे बिग सपोर्टर बेडा ग्रुप यांच्यातर्फे भैरवनाथ गोटेकर बी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. गुड्डू भोईर आणि सर्व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आपण पाहताय स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांचा देखील करूया स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. मागच्या सामन्यामध्ये खरं तर सर्व सुरुवातीला मोठी सलामी ज्या खरं तर दोन्ही खेळाडूंनी दिली आहे ते 2 खेळाडू मैदानाकडे दाखल होताना गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे हे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना मागच्या मॅचमध्ये दिगोडे संघाच्या अगेन्स्ट पहिल्या 2 ओव्हरमध्ये 48 धावा आल्या. 21 धावा केल्या होत्या निवृत्तीच्या अगेन्स्ट, 27 धावा केल्या होत्या अभिजित ठाकूरच्या अगेन्स्ट. आयुष कोळीनं 7 धावा दिल्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा असं वाटलं सामना रफ अँड टफ मोडमध्ये आला आहे. परंतु 4थं षटक जे होतं क्रिश कोळीचं तिथून पुन्हा एकदा खरं तर पहिला मोमेंटम शिफ्ट झाला गोठेकर संघाकडे. मुरबी संघ आता थोडा आपण वॉर्मअप करून घ्या. मोठी विश्रांती त्यांना मिळाली. यानंतर जर सामना असेल मुरबी विपक्ष विनर टीम अंतिम सामना आणि त्यातून जिंकणारा संघ मात्र बक्षीस पात्र या स्पर्धेमध्ये होईल. शंका नाही आहे. चला फिल्डिंग सेटअप आपण लगेच पेट टीम लावून घ्या. आणि उद्या पहिला चेंडू बरोबर 6:15 पडेल. त्यामुळे चेतन ठाकूर आपण उद्या पहिल्या दोन्ही संघांना लवकरात लवकर इन्व्हाइट करा. कारण जो संघ लेट येईल त्याला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आजची पहिली रात्र होती त्यामुळे थोडंसं आम्ही खरं तर ॲडजस्टमेंट करून घेतले आयोजकांच्या वतीने. परंतु उद्यापासून मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. खरं तर नुकतेच आपण पाहिली नेरे धुंद्रे विभाग कमिटीच्या माध्यमातून देखील चांगला निर्णय घेण्यात आला. प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी 8च संघ खेळवले जातील आणि टाईम लिमिट राहील, टाईम अलर्ट राहील. फक्त पहिला दिवस उद्घाटन असेल तेव्हा ॲडजस्टमेंट होईल. परंतु त्यानंतर जे प्रत्येक दिवशी टाईम अलर्ट राहील या नियमांचं पालन हे प्रत्येक विभागामध्ये व्हायला हवं जेणेकरून चांगलं क्रिकेट प्रत्येकाला अनुभवायला मिळेल. 57 धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट झालं आहे. तर मुरबी संघ प्रतीक्षा करतोय पुढे कोणता संघ येईल, पेट की गोठेकर यासाठी मात्र मुरबी संघ प्रतीक्षा करत असताना 14.25ची सरासरी मागच्या मॅचमध्ये 14ची सरासरी अगदी सहजरित्या लिलिया पार पाडली होती गोटेकर संघाने दिगोडे टीमच्या अगेन्स्टमध्ये. इथे आता परिस्थिती वेगळी आहे, संघ वेगळा आहे. RCC पेट संघासमोर तुम्हाला या धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे तो म्हणजे मागच्या सामन्याचा हिरो यस अरबाज शेख यांचे बंधुराज शहबाज शेख यांचं इथे आगमन पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरसाठी पॉवर प्ले ऑन आहे आणि शहबाज खरं तर शहबाजचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे, लाईन एकदा पकडली यॉर्कर की मग तो त्याच लेंथमध्ये अतिशय वेगवान गोलंदाजी त्याची आपण नेहमी पाहिली. पहिल्या ओव्हरला सुरुवात समोर पॉवर प्ले स्पेशालिस्ट गणेश डिंगोरे स्ट्रायकिंग एंडला. मागच्या सामन्यामध्ये सलग 4 वेळा 4 चौकार एकाच सामन्यामध्ये 2 वेळा पराक्रम केला. पहिला बॉल यॉर्करचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड खेळण्याचा होता प्रयत्न, या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. शहबाज शेख या खेळाडूला आपण पाहत आहे अतिशय वेगवान ते सरार गोलंदाजी, फास्ट अँड फ्युरियस बॉल डिलिव्हर करताना आपण त्याला पाहिलं आणि पहिला बॉल डॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुरुवात डॉट बॉलने केली आहे शहबाजने.
यावेळेला डाऊन द ग्राउंड इथे देखील डॉट बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका पाहायला मला रन नाही आहे या चेंडूवरती. पॉवर प्लेमध्ये गॅप शोधायचे, पॉवर प्लेमध्ये इनफिल्डला क्लिअर करायचं, पण तू रूम क्रिएट करून देत नाही आहे शहबाज फलंदाजाला. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला आता खरं तर आता एखादा चांगला फटका मॅन्युफॅक्चर करावा लागेल, बनवावा लागेल, आणि तो प्रयत्न आता राहील. लाऊड अपील झाली आहे, दबाव टाकलाय पंचांवरती. बघा तुम्हाला स्क्रीनवर पुन्हा पाहायला मिळेल नेमकं काय घडलं या चेंडूमध्ये. शहबाजची ॲक्शन आपण पाहताय, डाव्या बाजूने आले होते, त्यानंतर यॉर्करचा प्रयत्न. बघा पायाला लागून बॉल मागे गेला होता, अगदी क्लिअर तुम्हाला दिसेल, आणि योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तुम्ही कितीही दबाव टाका, तो निर्णय योग्य असेल तो तुमच्यापर्यंत दिला जाईल. आणि खरं तर राजेंद्र सर आणि संदीप पाटील सर यांना दोघांचं अधिक कौतुक करावं लागेल. पॅटला लागून बॉल विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. यावेळेला स्लॉग हिट केलाय, प्रॉपर कनेक्शन, टायमिंग प्रॉपर, फुटवर्कचा वापर, बॉल झाला हवाई सफर. डीप बॅकवर्ड स्पर्लेगच्या बाहेर बॉलला फेकलाय त्या ठिकाणी गणेशने, सीमा पार षटकार. च्या दिशेने मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला, शफल झाले. तदनंतर मात्र फक्त दिशा दिली आहे, आणि इथे गणेशच्या माध्यमातून स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार पाहायला मिळाला. अकाउंट ओपन झालंय मैदानामध्ये स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोठेगर बी या टीमचं. 6 धावा आत्तापर्यंत 2 सामन्यामध्ये 52 धावा केल्या. त्या ठिकाणी 18 चेंडूमध्ये 52 धावांचं योगदान दिलं आहे गणेशने, ज्यामध्ये 10 चौकार 2 षटकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिले. स्ट्राईक रेट आपण जर त्याचा पाहिला 288.89 हा स्ट्राईक रेट राहिला. मागच्या मॅचमध्ये नॉट आऊट 14 चेंडूमध्ये 46. इथे आपण पहिला 4 बॉल 6 वरती खेळतोय. या मॅचच्या दरम्यान पेठ संघाच्या अगेन्स्ट डावाला पुढे त्याला घेऊन जायचं आहे, दबाव टाकायचा प्रतिस्पर्धी संघावरती. मिडॉनला क्लिअर केलंय. यावेळेला आणखीन एक चांगला फटका, नेत्रदीपक टायमिंग, मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं मागे, सीमा पार, 4 चौकार. 4 धावा आल्या. पहिले 3 बॉल डॉट, नंतर मात्र चौथ्या आणि 5व्या बॉलवरती 2 मोठे फटके, षटकार चौकार इथे पाहायला मिळाला. कारण गणेश डिंगोरे या खरं तर खेळाडूच्या बॅटमधून आता अंतिम चेंडू या षटकातला पहिल्या पॉवर प्लेमधला असेल, शेवटचा निर्णायक चेंडू तुम्ही या ठिकाणी पाहताय. डिलिव्हर्ड होईल, चला स्पीडअप करा प्लीज. गणेश आक्रमक झालाय, चहूबाजूला तो फटके खेळू शकतोय. यावेळेला गुडघा वाकवत फॉलिंग स्वीप केलाय, अप्रतिम टायमिंग, इट्स मॅक्झिमम हिट, 6 रन, क्या बात है. पहिले 3 बॉल डॉट, त्यानंतर षटकार चौकार षटकार असा विक्रम केला, पराक्रम केलाय गणेशने. 3 बॉल राहिले शहबाजच्या नावावरती, पुढचे 3 बॉल राहिले गणेशच्या नावावरती. बघा काय फटका सजवलाय फॉलिंग स्वीपचा, अप्रतिम. बसला, झोपला, पडला, परंतु षटकार त्याने मारला. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आल्या. आता 18 मध्ये 41चं समीकरण बाकी आहे. 18 बॉल 41, मॅच ऑन. 3 मोठ्या फटक्याने मात्र सामन्याला आता दाना खरं तर एक चांगली सुरुवात करून दिली. 16 धावा धावफलकावरती आल्या. 18 बॉल 41. स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोठेगर बी टीमला 41 धावा रोखायच्या आहेत. DJ मॅडी यांना मात्र क्षणभर विश्रांती मिळाली या खरं तर मॅचच्या दरम्यान. 41 धावा. गणेशने 6 बॉल फेस केले, 16 धावा केल्या आपल्या संघासाठी. आता गोलंदाजी मार्कवर त्याला मागच्या सामन्याचा हिरो अरबाज शेख. अरबाज खरं तर मेडन षटक त्याने टाकलं, तो मात्र या षटकामध्ये आलाय. दबाव टाकायचा आहे गोठेगर टीमवरती, परंतु गोठेगर संघाचा गणेश स्टायलिश फटके खेळतोय, गॅप शोधतोय, इनफिल्डला क्लिअर करतोय, धावा बनवतोय आपल्या टीमसाठी. भरीव योगदान त्याचं राहिलं. 4 विकेट आतापर्यंत घेतल्यात खरं तर अरबाजने मागच्या सामन्यामध्ये 2 ओव्हरमध्ये. 1 मिडन षटक, फुल टॉस बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला हा फटका झाला. बॉल डायव्हर्ट झाला अगदी लास्ट मोमेंटला, पण तो कंट्रोल होतं त्या ठिकाणी फिल्डरचं, शहबाजचं होतं. बॉलला थांबवत असताना थ्रो देखील तितकाच चांगला पाहायला मिळाला. 1 रन या बॉलवरती आली. 17 वरती पोहोचला मैदानामध्ये
स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोठेकर बी संघ आता 17 चेंडूमध्ये 40 धावा, 17 बॉल 40चं समीकरण बाकी आहे. पार्टनरशिप झाली आहे पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 17 धावांची. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं कंपॅरिझन तर सोहेल शेख आणि बंटीमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली, ज्यामध्ये स्ट्राईक रेटचा आपण विचार केला तर सोहेलचा स्ट्राईक रेट हा अतिशय जास्त पाहायला मिळाला. चांगली कामगिरी साकारली त्याने. स्विचिटचा प्रयत्न, क्लीन बॉल. या क्षणाला मात्र पुन्हा एकदा संकटमोचक अरबाज धावून आला संघासाठी. गणेश थोडासा अडथळा ठरत होता आपल्या टीमला, त्याला मात्र त्याने क्लीन बॉल केला आणि मैदानाच्या बाहेर पाठवलंय. वैयक्तिक 16 धावांचं योगदान देऊन 7 चेंडूमध्ये गणेश आला मैदानाच्या बाहेर. आता आतिशवरती जबाबदारी आली आहे. हा सामना जिंकायचा असेल तर आतिशला शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गणेश बाद झाल्यानंतर एक मोठी जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी त्याला घ्यावी लागली आपल्या संघासाठी. तर एका बाजूने अरबाज शेखला वारंवार मात्र विकेट टेकिंग गोलंदाजीच करावी लागेल. धावसंख्येत बदल, टोटल धावा फलकावरती 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17. अजूनही मॅच ऑन आहे. 16 चेंडू आणि 40 धावा. 16 बॉलमध्ये 40चं समीकरण बाकी आहे. स्विचिटचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी गणेशचा, तो मात्र अपयशी राहिला आणि त्याला मात्र क्लीन बोल्ड व्हावं लागलं. यॉर्कर लेनचा बॉल अरबाज शेखचा आपण पाहिला. मागच्या काही वर्षांमध्ये 1-2 वर्षामध्ये अरबाज थोडासा बॅटमध्ये होता आणि पुन्हा एकदा आता यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी तोही सज्ज झाला आहे. चांगली बॉलिंग ॲक्शन आणि तेच तर यॉर्कर ही त्याची ओळख राहिली आहे. इथे देखील तोच प्रयत्न राहील, परंतु इथे फटका लाजबाब आहे. पंच केला बॉलला, लॉंग ऑफमध्ये फिल्डर डाऊन द बॉल, सलग दुसरा धक्का दिलाय आणि या स्पर्धेमध्ये त्याने 6वा गडी बाद केला. मागच्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या सामन्यामध्ये 4 विकेट मिळाले आणि इथे देखील आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. त्याला फटका अतिशय सुंदर होता, परंतु बॉल बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल झालेला नाही आहे. झेलबाद झाला त्या ठिकाणी फलंदाज आतिश. 1 मोर विकेट डाऊन आल्या पावली माघारी परतावं लागेल या खेळाडूला. आता मुरबी संघ प्रतीक्षा करतोय कोणता संघ पुढे येईल. चांगली लढत पाहायला मिळेल यानंतर. गोठेकर की मुरबी की पेठ या चर्चेनं आता उदाहरण. 2 संघांमधील एक संघ पुढे येईल. मनीष लहाने आता मैदानाकडे चाललाय. 17 धावा. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आला आता अरबाज शेख हा गोलंदाज. या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा तो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आला. खरं तर कमबॅक केला आपल्या टीमसाठी. ब्रेक थ्रू मिळत असताना मात्र सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा एक नामी प्रयत्न आपण पाहिला त्या ठिकाणी अरबाजचा. समोर मनीष लहाणे. याही वेळेला आपण पाहिला खरं तर अटेम्प्टेड यॉर्कर आणि इथे मात्र सटीक यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल प्रेशर टाकत असताना या ठिकाणी गोठेकर संघावरती आपण पाहता मैदानामध्ये अरबाज 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव त्याने खर्च केली आहे आणि 2 खेळाडू बाद केले. इकॉनॉमिकल फिगर षटक, 3 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक्स्ट्रा रन तो खर्च करत नाही आहे. लाईन त्याची चांगली आहे आणि अचूक टप्प्यावर नियंत्रण त्याचं पाहायला मिळालं. अंतिम 2 बॉल या षटकातील 14-40 समीकरण. यावेळेला पुन्हा एकदा खरं तर आपण याही वेळेला आपण पाहिला थोडासा लो फुल टॉस बॉल होता यॉर्क लाईनमध्ये. अजून एक डॉट. बॅट लवकर क्लोज झाली. धीम्या गतीचा तो खरं तर स्लोवर यॉर्कर होता. आता शेवटचा चेंडू पेंडिंग आहे. दबाव दडपण आता वाढत चाललं. बघा गणेश आणि आतिशचे 2 महत्त्वाचे विकेट त्याने आपल्या टीमला मिळवून दिले. ते निर्णायक विकेट होते खरं तर या मॅचच्या दरम्यान. दोन्ही घातक खेळाडून त्याने बाद केले आणि 1 धाव त्याने आतापर्यंत खर्च केली आहे. अंतिम बॉल 13 बॉल 40 समीकरण. आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव खर्च केली, गडी बाद केले 2. आता समीकरण उरलंय ते म्हणजे 12 बॉल 40 धावा. 18 चेंडू त्याने टाकले. आतापर्यंत 3 षटकं फेकली आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या आणि 5 विकेट त्याला मिळाले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूची राहिली. शेवटचे 12 चेंडू आणि 40, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. गोठेकर संघ म्हटला की शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष. गोठेकर संघ म्हटला की कधीही हार न मानणारा संघ आणि गोठेकर संघ म्हटला की अंतिम क्षणापर्यंत लढणारा संघ. परंतु एका बाजूने नाईट स्पेशालिस्ट म्हणून ज्या टीमला उपाधी मिळाली, अनेक नाईट स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी करणारा मिहिरा 11 RCC पेठ संघ या ठिकाणी हार मानेल का, एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. 12 बॉल 40 म्हणजे पर ओव्हर 20.00चा आता रिक्वायर्ड रन रेट.
प्रत्येक ओव्हरच्या मागे 20 धावा कराव्या लागतील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आता आलाय झिशान, फिरकीचा जादूगार, कटर बॉल, लेफ्टी, अजून एक चांगला गोलंदाज यावेळेस या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. यावेळेला ऑन साईडला फटका, फिल्डर डाऊन द बॉल, प्रयत्न चांगले केले बंटीने, टिपला झेल, रनिंग कॅच. अगदी आपण पहिला क्लोज एन्काउंटर. थोडासा 19-20 झाला तर कदाचित एखादा वेगळा निर्णय पाहायला मिळाला असता, परंतु इथे आपण पहिला विकेट मिळाला. अगेन्स्ट द टर्न, विथ द टर्न नाही हा पाटा. बॉल टप्पा पडला, बाहेर निघणारा होता आणि त्याच्या अगेन्स्ट फटका चांगला होता. एलिव्हेशन कमी मिळालं, परंतु बंटीने सुपर झेल त्या ठिकाणी टिपला. खेळाडू बाद झाला मैदानामध्ये, तो म्हणजे आपण पाहत आहे त्या ठिकाणी जयंत डिंगोरे. आता नौका खेळाडू स्वतः कॅप्टन रोहन शेळके चालला मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 40चं समीकरण, 5-6 षटकार मारावे लागतील या ओव्हरमध्ये. किमान 20च्या आसपास पोहोचावंच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये, तेव्हाच धावा चेस होतील. अन्यथा पुढच्या षटकामध्ये मात्र तुम्हाला संघर्षाला सामोरं जावं लागेल. 11 बॉल 40. यावेळेला बघा किती बॉल फिरवलाय, फुल लेन बॉल, आणि त्या ठिकाणी बॉल टर्न होत असताना आपण पाहिला विकेट किपरच्या हातामध्ये. झिशानचा एक वेगळा अँगल आहे, नॅचरल स्विंग, आणि त्याचा योग्य वापर त्याने केला आहे. टप्पा पडला, बॉल गरकन फिरला, आणि इथे आपण पाहिला हा डॉट. 10 चेंडू आणि 40 धावा पर बॉलच्या मागे 400च्या स्ट्राईक रेटनं मात्र तुम्हाला बॅटिंग करायला लागेल. चौकार हवा आहे. यावेळेला देखील आपण पाहिला स्विंग आणि मिस, अजून एक डॉट बॉल. दबाव, दडपण आणि सातत्याने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगच का घेतात पेट संघाचे कॅप्टन, याचा खरं तुम्हाला तर अंदाज बांधता आला असेल, कारण बॉलिंगवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. त्यांच्याकडे असणारे खरं अचूक गोलंदाज ही त्यांची भिस्त राहिली आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. 9 चेंडूमध्ये 40चं समीकरण बाकी उरलं. आता अंतिम 9 बॉल आणि 40 धावा हे कॅल्क्युलेशन. ऑन साईडला फटका, गॅपमध्ये चाललाय बॉल, 2 क्षेत्राच्या बॉलचा पाठलाग करत असताना बॉल मात्र निघून चाललाय सीमा पार. देर आहे, दुरुस्त आहे, 4 धावा, चौकार. 8-36, 8 बॉल आणि 36 धावा प्रयत्न करत असताना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये रोहनला आपण पाहू शकाल. शेवटच्या 8 बॉल आणि 36 धावांचं कॅल्क्युलेशन उरलं मैदानाच्या आतमध्ये. जिशान चकचं षटक. यावेळेला फिरून मारला बॉलला, आडव्या बॅटने प्रहार करत असताना बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. अजूनही मॅच संपलेली नाहीये, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, सांगतो मैदानामध्ये रोहन. इथे आला षटकार. बघा काय स्टान्स घेतला त्याने, सर्व स्टम्प्स दाखवले. पिंटू पारच्या जसा खरं तर उभा राहतो क्रीजमध्ये, तशी त्याने स्टम्प दाखवून हा फटका सजवलाय. 3 स्टम्प्स दाखवले गोलंदाजाला आणि त्यानंतर ॲक्रॉस लाईन हा फटका पाहायला मिळाला. छोटा प्लेन होता, टप्प्यावर आले आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केला. 6 धावा आल्या. 7 चेंडू आता 30 धावा. 7 बॉल 30, 5 षटकार हे कॅल्क्युलेशन तुम्हाला माइंडमध्ये सेट करावं लागेल, तेव्हा हा सामना होईल. 7 बॉल आणि 30 धावांचं समीकरण. अरबाच्या षटकामध्ये मिळालेली फक्त सिंगल, तिथून मात्र मोमेंटम मिळाला RCC पेट संघाला. तिथे जरी 7-8 धावा आल्या असता तरी हा सामना थोडासा, सामन्यामधला हा मार्ग थोडा सुकर झाला असता. मुरबी संघाचे कॅप्टन आपण अवेलेबल राहा. 7 बॉल नंतर आपण टॉसकडे बोलणार आहोत. शेवटचे 7 बॉल आणि 30 धावांचं समीकरण. आयुष्यात सर्व काही हरला तरी चला, हिम्मत कधी हरू नका, असं म्हणतात. ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. सामना संपलेला नाही आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोचच माइंडमध्ये ठेवावा लागेल आणि या धावांचा पाठलाग करावा लागेल. अंतिम 7 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण उरलं आहे. वॉट अ मॅच. त्या ठिकाणी रोहन प्रचंड आक्रमक झाला आहे, स्टेप आऊट झाले आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. 6 चेंडूमध्ये 30चं समीकरण. ओंकार पाटील त्यांना आपण पाहता ऑन स्क्रीन खरं तर बसलेले आहेत आणि तेही प्रतीक्षा करता पुढच्या मॅचमध्ये. यंदा भन्नाट फॉर्ममध्ये आलेत. खरं तर किंजलच्या स्पर्धेमध्ये तालुका वाईज 2 सामन्यामध्ये तुफान फलंदाजी, ग्रामीणमध्ये देखील खरं तर विध्वंसक अर्धशतके खेळी त्याने साकारली. आज याही मैदानावरती त्यांच्या माध्यमातून आपण अर्धशतक पाहिलं होतं. मांडा संघाला प्रत्युत्तर देताना स्टायलिश खेळाडू. 6 बॉल 30चं समीकरण बाकी. अंतिम 6 चेंडू आणि 30 धावा. अशक्य आहे, परंतु याला शक्य करावं लागेल. विक्की पाटील तेही ऑनस्क्रीन आहेत बघा. थोडासा तुम्हाला आता वॉर्मअप करावा लागेल. आता अंतिम सामना खेळायचा मोरबी टीमला. शेवटचा सामना राहील तोही महत्त्वाचा.
या स्पर्धेमधला मुरबी विपक्ष विनर टीम, मुरबी विपक्ष जिंकणारा संघ. आता बंटी जोशी आला गोलंदाजी मार्गमध्ये. एखादा इतिहासात आता मनीषला रचावा लागेल. बघा इथे लाजबाब स्ट्रोक पंच करत असताना लॉंग ऑफला क्लिअर केलंय. षटकार. इट्स अ मॅक्सिमम हिट. अजून आपण जर पाहिला 5 बॉल आणि 24 समीकरण. बघा समोरच्या दिशेने तलाव आहे. नवीन बॉल तुम्हाला आता यूज करावा लागेल. षटकार आलाय. पुन्हा एकदा करता चर्चेमध्ये राहील अरबाचं षटक जिथे एकच धाव आली. ही डोकेदुखी ठरेल खरं तर गोठेकर संघासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. गणेशने आपण जर पाहिलं चुकीचं शॉट सिलेक्शन केलं असं आपण म्हणू शकतो. पण क्रिकेट खेळत असताना त्यांनाही कधी कधी या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन करावं लागतं आपल्या फटक्यांमध्ये. तिथे मग त्याला अपयश आलं, तो बाद झाला. त्यानंतर मात्र अतिशय चांगला फटका होता. तो बॉल ट्रॅव्हल त्या ठिकाणी सीमारेच्या पलीकडे झाला नाही आहे. तिथे चांगला झेल टिपला आणि मग मात्र प्रेशर आणि प्रेशरच आलं. ते म्हणजे स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोठेकर बी या संघावरती. 5 बॉल 24. 5 चेंडूमध्ये 24. 4 षटकार 5 बॉलमध्ये मारायच्यात. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल विकेटमध्ये पडत नाही आहे तोपर्यंत कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल सांगणं कठीण आहे. क्या बात आहे. शॉट ऑफ द नाईट. अप्रतिम फ्लिक ऑफ द रिस्ट. टायमिंग प्रॉपर होतं आणि इथे षटकाराला जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अप्रतिम टायमिंग. बंटीचा वेगवान चेंडू पुन्हा ॲक्शन रिप्लेमध्ये बघा काय फटका मारलाय. कदऱ्या खेळाडूने कौतुक करावं तेवढं कमी. नो लुक शॉट. क्या बात आहे. फुल लेन बॉल. फक्त टाईम चांगलं केलं. टायमिंग चांगलं होतं इथे षटकाराला आहे. अजून 3 माराच्या 4 मध्ये. 4 चेंडू आणि आता 18 धावा. बघा आता प्रेशर दबाव बंटीवरती वाढत चाललाय. इथे बॉलला सोडलाय. बघा दबाव आता बंटीवरती आलाय. वाईड बॉल कॉल. एक्स्ट्रामध्ये भर आणि इथे आता 4 बॉल 17. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे. मैदान सोडायचं नाहीये. बाजी प्रभूंनी पावनखिंड गाजवली. जोपर्यंत गडावर तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत एकही गणी मला मी पुढे जाऊन देणार ही शपथ त्यांनी महाराजांना दिली आणि शेवटपर्यंत लढत राहिले. एकटे लढले आणि ती पावनखिंड आजही इतिहासामध्ये राहिली, नोंद राहिली. तसा संघर्ष मैदानामध्ये आता करेल का फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मनीष 4-17चं कॅल्क्युलेशन. इथे मिस टायमिंग झेल होईल का. झेल टिपला आहे. आता मात्र कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल आणि विजयासाठी 17 धावा. वार्ड आहे. करो या मरो. 3 बॉल सीमा पार मारो. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चांगला प्रयत्न केला खरं तर मनीषने. बघा मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटच्या स्टिकर एंडला एज लागत असताना अप्पर एज लागली. त्यानंतर झेल कॅरी केला. विकेट मिळाला. 3 बॉल 17 चं समीकरण बाकी उरलंय. अंतिम 3 चेंडू आणि 17 धावा. या धावा चेस करत तर एक वेगळा रेकॉर्ड्स तुम्हाला या स्पर्धेचा पाहायला मिळेल. वेगळा इतिहास या स्पर्धेने मात्र स्पर्धा देऊन जाईल. नौका खेळाडू मैदानाकडे आलाय. प्रतीक यंग टॅलेंट त्याला मात्र प्रमोट केलं टॉप ऑर्डरला. 6व्या क्रमांकावरती प्रतीक आलाय. अंतिम 3 बॉल आणि 17चं समीकरण. जो मागचा फटका मारला होता कदा फ्लिक ऑफ द रिस्ट मनीषचा तो लाजवाब राहिला होता बंटीच्या अगेन्स्ट. 3-17चं कॅल्क्युलेशन. बघा लहानसा खेळाडू मैदानामध्ये आहे. बंटीकडे असणारा वेग त्याला तो सामोरं जाईल कशाबद्दल हे पाहायचं आहे. एक्स्ट्रा कव्हरला टायमिंगचाच फटका आपण पाहिला गॅपमध्ये. क्या बात आहे. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. चौकार इथे आलाय. कॉन्फिडन्स लेवल बघा या खेळाडूंचा किती चांगला आहे. टायमिंग अप्रतिम. बॅकफूट पंच करत असताना या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये 2-13 कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग. बघा ट्रॅक बदललाय. ओव्हर द विकेट आता आले. त्या ठिकाणी बंटी समोर फलंदाज सज्ज. यावेळेला देखील फटका सुंदर लॉंग ऑफच्या दरम्यान सजवला. फिल्डर धावत आहेत त्या ठिकाणी बॉलला थांबवत आहेत. आणि आता मात्र या सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. खरं तर या मॅचमध्ये अरबाज शेखचंच षटक राहिलं टर्निंग पॉईंट. तो दबाव त्या धावांचा फरक हा शेवटच्या चेंडूवरती आला. 1 बॉल आणि 12. चला मुरबी संघाचा कर्णधार आपण या व्यासपीठावरती. आणि इथे सामना जिंकला आहे तो म्हणजे
मिहिरा 11 RCC पेठ टीमने अभिनंदन टीम RCC पेठ हार्ड लक टीम स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोठेगर बी. आणि यानंतर एका परिसरातील दोन संघ आमने सामने ओमकार विकी तर एका बाजूने सोहेल बंटी. हा बॅटल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या सामन्याचा हिरो सामनावीर ज्याने पुन्हा एकदा बॉलिंग करत असताना एकच धाव खर्च केली, दोन खेळाडू बाद केले आणि सामन्याला कलाटणी दिली. सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरणारा षटक अरबाज शेख सामन्याचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच. आइए अरबाज, आज की रात आपके नाम. अप्रतिम गोलंदाजी राहिली अरबाजची आणि अरबाज ठरला सामनावीर. तर या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया बदल. आता रॉकस्टार प्रवीण गायकर आणि आमचे राजकिरण कोळी सर. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी पाटील सर. आजच्या रात्रीसाठी त्यांचं आपण समालोचन ऐकलं, अतिशय सुवाच्य समालोचन. आणि अरबाज यावं, तसेच सागर